थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। द बाईक शांती विला या पंचतारांकित हॉटेल परिसरात भंगार गोळा करणाऱ्या मागासवर्गीय महिलांवर हॉटेल कर्मचाऱ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। घटनेनंतर संबंधित महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, मात्र तक्रार नोंदवण्याऐवजी त्यांच्यावरच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा दबाव आणल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे यांनी केलाय। जर या महिलांना न्याय मिळाला नाही तर आम्ही थेट महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय। मी किरण शिंदे, सामाजिक कार्यकर्ता, महाबळेश्वर। गेल्या 2 दिवसांमध्ये महाबळेश्वरमध्ये एक भयानक असा प्रकार उघडकीस आलेला आहे, ज्यामध्ये काही कचरा वेचणाऱ्या महिला आहेत, ज्याला आपण भंगार म्हणतो, भंगार वेचणाऱ्या महिला आहेत आणि त्या वेचत म्हणजे जे प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे पडलेल्या असतात की ज्याला आपण वेस्ट म्हणतो, प्रदूषण होऊ नये म्हणून त्या उचलणं पण तेवढंच गरजेचं आहे। नगरपालिकेकडून उचलत नाही तर त्यांच्याकडून ते उचलून त्यांचा स्वतःचा पण उदरनिर्वाह त्या मार्फत चालतो। अशा पद्धतीने त्या उचलताना एका हॉटेलमध्ये त्या गेल्या। त्या हॉटेलमध्ये ते गेल्यानंतर तिथे असणाऱ्या जो वॉचमन आहे आणि तिथे असणारे जे जीएम वगैरे आहे, शिवाय ते मालक वगैरे असं त्या महिलांनी सांगितलेलं आहे की त्यांनी मिळून त्या महिलांना भयानक अशी मारहाण केलेली आहे, त्यांची कपडे फाडलेली आहेत, त्यांना गुप्तांग वगैरे अशा ठिकाणी मारहाण केलेली आहे। आणि एक भयानक प्रकार जो आहे की तो समोर येतोय की फक्त प्लास्टिकच्या बॉटल वेचायला गेल्या म्हणून त्यांना जर का कोणी अशा पद्धतीनं मारहाण करत असेल तर निश्चितपणे या महाबळेश्वरमध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये, ज्याला आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र बोलतो, त्या महाराष्ट्रामध्ये माणुसकी राहिली आहे का? किंवा महिलांना जे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे ज्याच्यामध्ये महिलांना जो सन्मान होता तो दिला जात होता, आपण वारंवार म्हणतो, तर तो सन्मान आजच्या घडीला महाबळेश्वरमध्ये आहे का किंवा महाराष्ट्रामध्ये आहे का? दुर्दैवाने महाबळेश्वरमध्ये त्या महिला जेव्हा पोलीस स्टेशनला जातात तर पोलीस त्यांची दाद घेत नाहीत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची तक्रार घेत नाहीत आणि तिथे असणारे जे पोलीस निरीक्षक सांडभोर आहेत ते इतर हॉटेलच्या मालकांना तिथं बोलवून त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात। तर एक महिला तिथे दाद घेण्यासाठी आलेली आहे, आपल्याकडे न्याय मागण्यासाठी आलेली आहे, मदत मागण्यासाठी आलेली आहे आणि तिच्या विरोधातच आपण तिथे षडयंत्र करून फक्त हा प्रकार मिटवण्याचा आहे म्हणून पोलिसांचं जे कृत्य आहे ते अतिशय निंदनीय आहे। एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या घोषणा आणि दुसरीकडे थेट गरिबांवर अन्याय, या घटनेनं स्थानिक प्रशासनाची आणि पोलिसांची भूमिकाच प्रश्नचिन्हात आली आहे। महाबळेश्वरमध्ये मारहाण केलेली आहे आणि आम्हाला तिथल्या वॉचमॅननी आणि मालकांनी पण मारलेला आहे। आम्हाला डोक्याला पण मार लागली, आम्हाला अंगाला पण मार लागलेली आहे, पूर्ण इथं पण लागलेलं आहे, पूर्ण जखम झालेलं आहे, डोक्याला मार लागली। आम्ही काय करावं? आम्हाला न्याय भेटायला झालं, काय भेटायला झालं, आम्ही काय करावं सांगा आम्हाला। पोलिस पण आमच्यावर वेगवेगळी केस ठोकायला लागली, तो हॉटेलवाला तो पण आमच्यावर वेगवेगळी केस ठोकायला लागली। आमचे ब्लाउज फाडले, आमचे कपडे फाडले, आम्ही करायचं काय? आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही न्यायासाठी इथं लढतोय। आम्ही 2-3 दिवस झाला आमच्या घरी गेलो नाही, आम्ही आमच्या पोटाला जेवण नाहीये, काय नाहीये, आम्ही रात्रंदिवस इकडे तिकडे फिरतोय कशासाठी? आम्हाला न्याय मिळावं म्हणून। आम्ही भंगार गोळा करून खातोय, ह्याच्यासाठी आम्हाला असं करायचं असतं का? आम्ही काय करावं? आम्ही भंगार नाही गोळा केलं की आम्ही पोटपाणी कुठं बघणार आहे? मग आमची बारकी बारकी पोरं आहेत, काय आहेत, तरी आम्हाला असं करणार म्हणल्यावर आम्ही कुठं जाणार आहे? मग सगळी पोलीस हे ते सगळे आमच्यावर अशी हे करायला लागलं तर आम्ही जाणार कुठं? पोलिसांवरती दबाव कोण आणतोय? हॉटेलवाला। पोलीसवाल्यांवरती बी दबाव आणतोय का तो? हॉटेलवाला। तिथला कोण ते माहित नाहीये आम्हाला, पण जेम म्हणून एक नावाचा आम्हाला कळालंय, ते आणतोय वाटतं, पोलिसांना सांगतोय वाटतं, म्हणून का पोलिस पण आमचं काही चालून द्याना झालं।
आम्ही ठीक. करावं तर काय वॉचमॅनला करावं सजा मिळायला आम्हाला काय पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे, एवढंच पाहिजे आम्हाला.